आजच्या ब्लॉगमध्ये एक नाही, दोन नाही, तर भरपूर स्पॉट्स एक्सप्लोर करणार आहोत. सुरुवात होणार आहे त्या ठिकाणापासून जिथे ABC 2 सारख्या बॉलिवूड मूवीच्या गाण्यांची शूटिंग झाली होती. त्यानंतर पाहणार आहोत लाखो ताऱ्यांनी भरलेलं आकाश, जे शहरात कधीच पाहायला मिळत नाही. आणि शेवटी पोहोचणार आहोत जगातील सर्वात प्रसिद्ध नॅचरल वंडर्स पैकी एका ठिकाणी. नमस्कार, मी आहे स्वप्ना आली आणि स्वागत आहे तुमचं आमच्या साऊथ वेस्ट USA रोड ट्रिपच्या शेवटच्या भागात. हॅलो एव्हरीवन. तर काल आम्ही ऑलमोस्ट 8 आवर्सची हाईक केली आणि खूप टायर्ड झालो, त्यामुळे आज आम्ही लेटच निघालो आहोत. आणि आज आम्ही विजिट करतोय ब्राइस कॅनियन नॅशनल पार्कमध्ये. ब्राइस कॅनियनची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथले हुडोज. हे म्हणजे निसर्गाने लाखो वर्षात तयार केलेले उंच दगडी खांब. बर्फ, पाऊस आणि वाऱ्यामुळे दगड झिजत गेले आणि आज आपल्याला हे भन्नाट शेप्स पाहायला मिळतात. म्हणूनच ब्राइस कॅनियन हे जगातील सर्वात युनिक नॅशनल पार्क्सपैकी एक मानलं जातं. मग आम्ही गेलो इथल्या व्हिजिटर सेंटरमध्ये. नॅशनल पार्कच्या हिस्ट्री आणि जिओलॉजीबद्दल जाणून घेण्यासाठी हे एक परफेक्ट प्लेस आहे. इथे तुम्हाला या भागातील रॉक्स कसे तयार झाले, हुडोज कसे बनले आणि इथल्या वाईल्डलाईफ बद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती मिळते. आणि मग निघालो हॉटेलकडे. थोडी रेस्ट घेतली कारण रात्रीचा अनुभव अजून बाकी होता. रात्री आम्ही स्टार गेजिंग साठी गेलो. लाखो तारे डोक्यावर, आजूबाजूला शांतता आणि समोर इतकं मोठं युनिव्हर्स. हा आमचा साऊथ वेस्ट रोड ट्रिप मधला सगळ्यात पीसफुल आणि अनफॉरगेटेबल अनुभव होता. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आर्चीज नॅशनल पार्कला. या पार्कची खासियत म्हणजे इथले इनक्रेडिबल नॅचरल आर्चेस, म्हणजेच दगडामधून तयार झालेले मोठे मोठे कमानीसारखे फॉर्मेशन्स. पण त्या दिवशी उन्हाने आमची चांगलीच परीक्षा घेतली. तापमान खूप जास्त होतं, म्हणून आम्ही ठरवलं की हॉटेलवर परत जाऊया. संध्याकाळी मग आम्ही जवळच असलेल्या एका ठिकाणी गेलो जिथे एन्शियंट पेट्रोगिल्स पाहायला मिळाले. आणि शेवटी दिवस संपवला एक सुंदर सनसेट सोबत. पुढच्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो आणि निघालो मॉन्युमेंट व्हॅलीकडे. ऑन द वे एक फेमस रोड होता, फॉरेस्ट गंप पॉइंट. रस्त्यात आम्ही एका सुंदर ठिकाणी थांबलो आणि समोरचे माउंटन व्ह्यू पाहत ब्रेकफास्ट केला. यानंतर आम्ही गेलो त्या ठिकाणी ज्याचे शेप पाहून सगळे थक्क होतात, द हॉर्सशू बेंड. मग आम्ही पोहोचलो ग्रँड कॅनियनला. जगातील सर्वात प्रसिद्ध नॅचरल वंडर्स पैकी एक असलेला ग्रँड कॅनियन प्रत्यक्षात पाहताना खरंच खूप सुंदर वाटत होता. हॅलो एव्हरीवन. तर इकडे US मध्ये ना वेदर खूप कॉन्स्टंटली चेंज होत असतो. तर परवा खूप सनी वेदर होता, त्यामुळे आम्ही जास्त एक्सप्लोर नाही करू शकलो. पण काल ऑलमोस्ट पाऊस पडायला लागला होता आणि क्लाउडी वेदर होता, त्यामुळे खूप छान आम्ही ग्रँड कॅनियन मध्ये सनसेट पाहू शकलो. खूप प्रिटी होता तो सनसेट. आता आम्ही परत ग्रँड कॅनियन मध्ये चाललो आहोत आणि आज ऑलमोस्ट 8 वाजले सकाळचे, त्यामुळे उन्हाच्या आधीच आम्ही मोस्टली 1-2 ट्रेल करून बघणार आहोत. ग्रँड कॅनियन हे जगातील सर्वात आयकॉनिक फिल्मिंग लोकेशन्स पैकी एक आहे.
अनेक मूव्हीज, डॉक्युमेंटरीज आणि ट्रॅव्हल शोजमध्ये आपण हा ब्रेड टेकिंग व्ह्यू पाहिला आहे, पण प्रत्यक्षात इथे उभं राहून हा अनुभव घेणं काही वेगळंच होतं. ग्रँड कॅनियनमध्ये आम्ही हर्मिट्स रेस्ट आणि काही ब्युटिफुल व्ह्यू पॉईंट्स एक्सप्लोअर केले. प्रत्येक व्ह्यू पॉईंटवरून दिसणारा नजारा वेगळा होता, पण प्रत्येक वेळी एकच फिलिंग येत होती, निसर्ग किती विशाल आणि अमेझिंग आहे. यानंतर आम्ही गेलो डेझर्ट व्ह्यू वॉच टॉवर जवळच्या ऑब्झर्वेटरीकडे, जिथून ग्रँड कॅनियनचा अजून एक सुंदर पर्स्पेक्टिव्ह पाहायला मिळाला. शेवटी आमच्या परतीची वेळ आली. 8 दिवस कधी गेले कळालंच नाही, पण सोबत घेऊन आलो असंख्य मेमरीज, लाल रंगांचे कॅनियन्स, नदीतून केलेला ट्रेक आणि असे मोमेंट्स जे आयुष्यभर लक्षात राहतील. कारण शेवटी प्रवास संपतो, पण त्या प्रवासातील आठवणी कायम सोबत राहतात. हा होता आमचा साऊथ वेस्ट USA ट्रिपचा शेवटचा भाग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुढच्या सिरीजमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत बॉस्टनमधले हिडन जेम्स, सुंदर लोकेशन्स आणि आमच्या रोजच्या आयुष्यातले काही खास मोमेंट्स. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.